guys and welcome back to our channel which is Life with Eva and Lucy. तर आज मी रात्री व्लॉग चालू केला आहे कारण आता मी काहीतरी स्पेशल चालू करणार आहे. स्पेशल म्हणजे मी डेकोरेशन चालू करणार आहे कारण उद्या विनोदचा बर्थडे आहे आणि तो आज रात्री आपल्याला सेलिब्रेट करायचा. तर ॲक्च्युली आजचा दिवस खूप हेक्टिक गेला माझा कारण आज लाईक ऑफिसला जायचं होतं, म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस होता आज. सो तिथे जाऊन आले. आत्ता 9:30 वाजलेत आणि आत्तापर्यंत माझी मीटिंग चालू होती. आता 10:30ला परत मीटिंग आहे माझी. त्याच्या आधी मला डेकोरेशन करायचं, माझ्याकडे 1च तास आणि इतका हेक्टिक होता दिवस आजचा कारण म्हणजे की मला डेकोरेशनचं सामान घ्यायला जायला पण वेळ नाही मिळालेला. सो मी ब्लिंकिट केलं होतं आणि आत्ता ते सामान आलं आहे आपल्याकडे, म्हणून मी आता चालू करणार आहे डेकोरेशन करायला. आणि मी जास्त म्हणजे की माझा वेळ वाचावा, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी इलेक्ट्रिक पंप मागवला ते बलून फुगवायचा. सो लेट्स सी, मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे तो. आणि दीदींनी केकसुद्धा पाठवला आहे. सो केकसुद्धा आलेला आहे आपल्याकडे आणि आता आपण डेकोरेशन चालू करूयात. चलो. माझा ना जरा अंदाज चुकला, म्हणजे मी गॅलरीमध्ये गेलं आणि मी विचारच नाही केला हवा वगैरे येईल. आता त्या हवेमुळे ना फुगे फुटत आहेत आणि ते आवाज होतोय खूप जास्त, म्हणून मग आता पटपट हळूहळू आवाजात करावं लागेल. तिथे अभ्युक पण झोपला, पण मला वाटलं होतं की तो हॉलमध्ये किंवा मम्मींच्या रूममध्ये झोपेल, पण तो नाही झोपला. तो त्याच रूममध्ये झोपलाय. त्याच्यामुळे आता हळू आवाजात मला पटकन बर्थडे करावा लागणार आहे, पण इट्स ओके. आणि हवेने पण खूपच फुगे, अर्धे फुगे तर माझ्यात फुटले त्यामुळे. तर आता मी विनोदला शर्ट चेंज करायला लावलाय आणि आपण जाऊया. एवढं काही खास नाही झालंय कारण अर्धे फुगे तर फुटलेत. बघूया. थांब थांब थांब. ऐक, माझे खूप सारे फुगे फुटले. It's my 30th birthday. Yes. 30th birthday. Happy 30. Happy 30. नहीं गरज नहीं.
दे जरा. Go away, smile. बस. कसं वाटतं ना? खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. पण माझे फुगे फुटले. कसं ठेवू? आणि माझा बर्थडे आणि लुसीचं बघा तुम्ही. त्याची झोपली आहे. Happy birthday dear Vinod, happy birthday to you. कसा आहे केक? केक मस्त आहे. दीदींनी पाठवलाय. केक खूप छान आहे. हे आलं ना? आलंय. पप्पा या. थोडं गोड आहे ते. थोडं यम. माझा डिसिजन चुकला यार विनोद. ठीक आहे ना, आपल्याकडे उद्या पण आहे ना, आज पण संपला असं नाही. ते आहे. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल विच लाईफ विथ एवा अँड लुसी. येस, तर आज स्पेशल डे आहे. आज माझा बर्थडे आहे, 30th बर्थडे. सो आज असं काही स्पेशल तर प्लॅन नाही केलेलं आम्ही, बट रात्री मिडनाईटला अपूर्वाने सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन वगैरे केलं होतं. ते मी नक्कीच टाकणार आहे ह्याच्या पुढे. तिने सांगितलं पण असेल की किती कसरत झाली तिची, कारण की ती काल आली, तिचे कॉल्स होते वगैरे, आणि त्यातलं तिला टाइम काढून तिने केलं. सगळं मला माहित होतं, कारण की सगळं पार्सल माझ्या समोरच आलेले. मी तिला म्हणलं पण मी हेल्प करू का, पण ती म्हणली की नाही, मग तुला सरप्राईज काय राहणार. बट स्टील मला माहित होतं की ती काय करते काय नाही करते, आणि तिने ते फायनली केलं. मग आम्ही थोडंसं 12च्या आधी सेलिब्रेट केलं, कारण की अव्युक्तला झोपायचं होतं आणि अव्युक्त झोपत नव्हता. तो युजली झोपून टाकतो 10 वाजता वगैरे, पण त्याला पण कळालं की काय माहिती, तो फुल मस्ती करत होता. मग आमची पण मस्ती चालू होती त्याच्यासोबत, आणि मग रात्री ते फुगे फुटत होते, त्यामुळे तो दचकून उठत होता. मग आम्ही सगळे फुगे रूममधनं काढून आम्ही इकडे डंप केले. ते मला दाखवतो, इकडे डंप केलेले ते. हाय विनोद. हॅलो. तर आपण आता डायरेक्टली संध्याकाळी भेटतोय सकाळी नंतर, कारण की आज सुट्टी घेतली नव्हती मी. बर्थडे होता, घ्यायचं होतं, पण मला असं वाटलं की आपलं काही प्लॅनच नाहीये. आणि आजही आता आपण बाहेर जायचा आमचा प्लॅन नव्हता सेलिब्रेट करायला, पण पार्टी नाहीये ही काही, की काय करायचं ह्याच्यातच होतं. पाऊस पडत होता, ट्रॅफिक. चल म्हणलं की घरीच आपण पार्सल मागू, पण नंतर असं ठरलं की चल आपण जाऊया. आणि आम्ही ज्या प्लेसला जातोय, आम्ही ऑलमोस्ट 4 years नंतर जातोय. आमच्या वेडिंग डेस्टिनेशनला चाललो आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. तर येस, स्टे ट्यून. आम्ही तुम्हाला दाखवूच तिथे आम्ही, म्हणजे सेम प्लेसला गेल्यावरती आम्हाला काही न्यू आमच्या त्याच सेम आठवणी परत येतील का. अंधारात आपल्याला दिसणार नाही, कारण की मोस्ट ऑफ द जे प्लेस होतं ते तर आपण तिथे नाही जाऊ शकणार, पाऊस पण पडतंय वगैरे. बट सिटिंग एरियामध्ये जिथे आहे आपलं डायनिंग, तर तिथे आपल्याला दाखवता येईल तुम्हाला काहीतरी. आम्ही दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. उशीर झालाय, 8:15 वाजलेत आम्हाला निघायला. पोचायला 9 होणार आहेत आम्हाला. सो अनप्लॅन्ड आहे सेलिब्रेशन, ठीक आहे, पण आता असं काही काम नाहीये. हा, आणि मेन गोष्ट, लुसी घरी बसली एकटी, तिच्यासाठी आम्हाला लवकर यायचं ट्राय करायचंय. तिला कळालं होतं, आम्ही तिला खूप सारे तिचे ट्रीट, गाजर वगैरे देऊन तिला थोडंसं गार केलंय. येस, तुम्हाला भेटू आपण तिथे गेल्यावरच. येस. हॅलो. हाय. हाय जी. हाय. आणि इकडे आहे आपला अव्युक्त. टा 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 टा. सो फायनली आम्ही पोहोचलो आहेत ऍक्वेरियस रिसॉर्ट. जवळ. सॉरी, 4 वर्षां, म्हणजे इथून खूप वेळा जात. तुम्ही इथेच उतरता का? म्हणजे मी इथं पुढेच गाडी लावतो. हो, चलो. हळूवा पाणी आहे खूप सारा.
हळू चल. आजीला घे. मम्मी आजीला घेऊ नये. येस. अरे इथेच रूम्स होते. इथेच रूम्स होते. इथं आपले फोटो पण झालेले. तिकडे पण फोटो झालेले आपले. तिकडे ते प्ले एरिया मध्ये स्वीटू आणि गुड्डू येऊन खेळत बसले होते. त्याला ही रूम का? हा. आमचे वर होते. माझे वर होते. इथं आईस्क्रीम वगैरे. काय काय केलं हे? 10D ॲक्शन मूवी. हे तेव्हाला आहे बघ. ते मस्त का ते. येस. इकडे अंधारात दिसतंय की नाही माहिती नाही, पण हे बॅक वॉटर खडकवासला दिसतंय की नाही काय माहिती. खडकवासलाच आहे म्हणजे. हा तेच. अव्विक झोपून गेला. अव्विकचं खायचं राहिलंय तरी है ना? हो ना. अर्ध राहिलंय. अर्ध राहिलंय. अर्धा आता खाई उठल्यावरती खाऊ घालायचं त्याला. आमचं स्टार्टर झालं आणि अव्विक आता उठून बसलाय. आता अव्विकचं पण खाणं येणार आहे. ओ रेडी होतोय तू खायला? नको म्हणतोय का? बरं तेच तेच मिळणार तुझ्यासाठी. तेच आहे फक्त. खा खा खा. क्या क्या चाहिए? आता जे दिलंस ते दे. त्याची टेस्ट वेगळी होती. बरं आहे तरी खात आहे. खाऊन चावून झोपेल. मिळेल मिळेल. अरे खा. तोंडात आहे. झाल्यावर आम्ही हे मागवलेलं आहे जलेबी रबडी, जे खूप स्पेशल होतं आमच्या वेडिंग मध्ये. हे मस्त आहे. खाऊन बघ मम्मी. सेम टेस्ट आहे का? एक खाऊन बघ मम्मी. सेम टेस्ट आहे का? तू खाऊन तरी बघ ना. छान आहे. सो यस, इथेच आमच्या फेरे झाले होते. तिकडे पुढे आमचं संगीतचं प्रोग्राम वगैरे झालं होतं. तर आता तिथं काहीतरी प्रोग्राम चालू आहे. सो मी नाही जात आहे तिकडे. तिकडे आज स्विमिंग टँक पण आहे. हो